नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिश्रमी अकॅडमीवरती परत तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी मयूर सोनोने मागील 8 वर्षापासून सामान्य विज्ञान हे एमपीसीच्या विद्यार्थ्यांना टीच करत आहे. आता बरेच दिवसाचा गॅप पडल्या, परंतु आता एक्झामिनेशनचे डेट्स आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे 1 डिसेंबरला राज्यसेवेची अत्यंत महत्वपूर्ण एक्झाम आहे. त्यानंतर कंबाईनची जी आपण आतुरतेने वाट बघतोय त्याची एक्झाम देखील असणारच आहे. या दोन्ही पण एक्झामला पूर्व परीक्षेला अत्यंत महत्वाचा विषय सामान्य विज्ञान आहे. जर तुम्ही सामान्य विज्ञानाची योग्य पद्धतीने तयारी केली तर तुम्ही कट ऑफ सहज पद्धतीने कट ऑफच्या वरती जाऊ शकता. परंतु सामान्य विज्ञानाची तयारी कशी करायची आहे, नेमकं सुरुवात कसं करायचंय, किंवा आता एकदा आपलं वाचन झालेलं आहे तर मग आता रिव्हिजन कशी करायची आहे, कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा आजच्या या महत्वपूर्ण सेशन मध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आता मी सांगतोय की आपला जो महत्वपूर्ण भाग आहे सामान्य विज्ञान हा राज्यसेवेला पण आहे, संयुक्त पूर्व पेपरला पण आहे, संयुक्त मुख्य पेपरला पण आहे. पण सामान्य विज्ञानाचा जर समजा आपण राज्यसेवेचे पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर राज्यसेवेच्या पूर्व पेपरला आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांची एकूण जवळपास आपल्याला 20 प्रश्न आपल्याला बघायला प्राप्त होतात. इथे प्रत्येकाचं वेटेज जवळपास सारखंच असतं बरं. म्हणजे समजा याचे 6 प्रश्नाचे 7 किंवा 8 प्रश्न बायोलॉजीचे असतात. म्हणजे जनरली फिजिक्स, केमिस्ट्रीचं पण चांगल्या पद्धतीचं वेटेज आपल्याला राज्यसेवेच्या पेपरला आपल्याला बघायला प्राप्त होतं. आणि दुसरीकडे जर समजा आपण संयुक्त पेपरला पाहिलं, संयुक्त पूर्वला जर आपण बघितलं तर संयुक्त पूर्वला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वरती फिजिक्स वरती 3, केमिस्ट्री वरती 3 आणि बायोलॉजीची 9, म्हणजे असे साधारणपणे आपल्याला 15 प्रश्न इथे बघायला प्राप्त होतात, हे लक्षात ठेवा. परंतु संयुक्तच्या या पेपर पॅटर्न मध्ये आपल्याला असं लक्षात येईल सर्वांच्या या संयुक्तच्या मुख्य पेपरला आपल्याला असं लक्षात येईल फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचे साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो 3, 3, 6 चे जवळपास असे 12 प्रश्न आणि पुढचे 8 प्रश्न सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे येतात. आता तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे पण असतील जे राज्यसेवेची पण एक्झाम देत आहे आणि कंबाईनची पण एक्झाम देत आहे, कारण की शेवटी कोणती पण आपल्याला गव्हर्नमेंट पोस्ट पाहिजेच आहे. पण तुम्ही विज्ञानचा जर अभ्यास केला तर तुम्ही राज्यसेवेसाठी पण तुम्हाला फायदा होतोय आणि संयुक्त पूर्व आणि संयुक्त मुख्य पेपरला देखील तुम्हाला अत्यंत याचा फायदा होतोय, हे लक्षात घ्या. मग आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही पण एक्झामच्या दृष्टिकोनातला विचारात घेता मी सामान्य विज्ञानाची बेसिक टू ऍडव्हान्स बॅच आणली आहे. डेली 5 ते 7 संध्याकाळी 5 ते 7 ह्या वेळेमध्ये आपण लाईव्ह सेशन घेणार आणि हे सगळे लाईव्ह सेशन सुरुवातीचे 5-6 लाईव्ह सेशन आपण युट्यूबवर घेणार आहे. नंतर परीक्षा नेते ह्या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला हे संपूर्ण लाईव्ह सेशन बघायला प्राप्त होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या सामान्य विज्ञानाची तयारी कशी करायची याच्याबद्दल पहिले चर्चा करू. दोन्ही पण एक्झामचा जर विचार केला तर सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात मुख्य घटक बायोलॉजी. सुरुवात तुम्ही कधी पण बायोलॉजी पासून करा, जीवशास्त्रापासून करा. हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. पण याच्यातून प्रश्नांची संख्या जास्त पण आहे आणि बायोलॉजी तुलनेने खूप सोपा पण आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या तुलनेत बायोलॉजी सोपा आहे. इव्हन तो बायोलॉजी शिकवायला पण खूप सोपं असतं मित्रांनो. फिजिक्स, केमिस्ट्री हा विषय शिकवायला थोडासा टफ असतो, कारण मुलांना काहीच माहित नसतं, फिजिक्सच्या कॉन्सेप्ट माहित नसतात. पण त्या कॉन्सेप्ट त्यांना सोप्या करून सांगणं हे एक चॅलेंजिंग टास्क असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी हा एक विषय, एक असा विषय तो पाठांतराचा पण विषय आहे. व्यवस्थित त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट समजून घेतल्या, महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्या तर बायोलॉजी तुम्हाला हमखास मार्क देते. मग आता ह्या बायोलॉजीमध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही करणार? सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेशी व ऊती हा एक महत्वाचा टॉपिक तुम्ही करणार. याला आपण सेल अँड टिश्यू असं म्हणतो. परंतु आता पॅटर्न बदललेला आहे. नुसते मी त्या टॉपिकचं नाव लिहित नाहीये, तर आता सेल आणि टिश्यू मध्ये काय नेमकं तुम्हाला काय करायचंय हे लक्षात ठेवा. तर सेल आणि टिश्यू मध्ये आता रिसेंटली विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल मिओसिस आणि मायटोसिस वरती क्वेश्चन्स एक्झामला आलेले आहेत. आता हा काय प्रकार आहे? हा आहे सेल डिव्हिजनचा प्रकार. म्हणजे तुम्हाला पेशींवरती तर सेल डिव्हिजन वगैरे असे प्रश्न येतात. मग त्याच्यामध्ये प्रोफेज 1, प्रोफेज 2, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टेप्स पडतात, बरोबर, कॅरेक्युनोसिस, सायनोक्युनोसिस काय आहे, हे असे प्रश्न एक्झामला आपल्याला येत आहे. आणि हे आपल्याला 10वी आणि 11वी 12वीचे काही निवडक धड्यातील हे टॉपिक आपल्याला करायचे. म्हणजे थोडक्यात सेल हा टॉपिक आता थोडासा डिटेल मध्ये गेलेला आहे. सेल डिव्हिजन वरती आता रिसेंटली प्रश्न आलाय. हा मी तुम्हाला ट्रेंड देखील सांगतो. मी तुम्हाला टॉपिकचं नाव आणि ट्रेंड देखील सांगतो. नेमकं तुम्हाला कळलं पाहिजे हो की आपल्याला त्या टॉपिकची डेप्थनेस काय पाहिजे. हा, मग तुम्ही जर असा अभ्यास केला की सेलचा शोध कोणी लावला, रॉबर्ट हुकने लावला. कधी लावला? 1665 मध्ये लावला.
असं जर तुम्ही त्या ओल्ड स्कूल मेथडने जर अभ्यास करणार असेल तर तुम्हाला याचा काही एक फायदा होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला एक माझी विनंती आहे की तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करत असताना लेटेस्ट जे काही आपले PYQs आहेत ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला फार असं नाही म्हणते की तुम्ही 2011 पासून PYQ करा. मी तुम्हाला हे सजेस्ट करतोय की तुम्ही हार्डली 2020 पासून तुम्ही PYQ करा. 20, 21, 22 आणि 23 तुम्ही हे जर 3-4 वर्षाचे पेपर जरी पाहिले तर तुम्हाला लेटेस्ट ट्रेंड काय आहे, स्पेशली मोर स्पेसिफिकली 2023 चा पॅटर्न. 2023 मध्ये पॅटर्न बदललाय, गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न वाढलेत, विज्ञान आता मुख्य पेपरला पण आहे. तर हा जो बदललेला ट्रेंड आहे ना याच्यानुसार तुम्ही अभ्यास करायला शिका. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर होतं काय, आपण लाईट अभ्यास करतो बरं का, आणि आपण जातो पेपरमध्ये आणि पेपरला गेल्यानंतर प्रश्न खूपच अलग असतात. मग आपल्याला घरी आल्यानंतर कळतं की आपल्याला गुलीगत धोका दिलेल्या लोकांनी. आणि जी पण म्हणजे आता मी कोणाला ब्लेम वगैरे नाही करत, पण पुस्तकं पण काय होतात माहितीये का तुम्हाला मी सांगू का, पेपर झाले की लगेच नवी एडिशन म्हणजे लगेच त्याच्यामध्ये नवीन कंटेंट ऍड केला जातो. अहो मित्रांनो, पेपर झाल्यानंतर ती गोष्ट भेटून काय उपयोग आहे. पेपरच्या पहिलेच तुम्ही असं शिकवायला पाहिजे किंवा असं पुस्तक द्यायला पाहिजे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना एक्झामला फायदा होईल. बऱ्याच वेळेस असं बघायला मिळतं, 2023 मध्ये बघायला मिळतं, 2022 मध्ये बघायला प्राप्त होतं. त्या टीचिंग फील्डमध्ये मी पण आहे, आमच्याकडनंही त्या चुका होतात. म्हणजे जसं की ओल्ड मेथडनेच आम्ही शिकवतो, पण त्यात नवीन काय आहे हे पण सांगायला पाहिजे. तर म्हणून आता मी हा जो 2-3 महिन्याचा गॅप घेतला, मी पूर्णपणे प्युअरली अभ्यास केला, जे विविध ट्रेंड असणार आहेत त्याचा अभ्यास केला आणि त्यानुसार तुम्हाला ह्या बॅचमध्ये, आता जी आपली बॅच उद्यापासून सुरू होते, ह्या बॅचमध्ये तुम्हाला असं बेसिक नाही तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ऍडव्हान्स घटक तुम्हाला इथं ह्या बॅचमध्ये शिकायला प्राप्त होईल. आणि काही ऍडव्हान्स घटक असा पण देईल की जो पेपरला येऊ शकेल. ठीक आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेंड बदललेला आहे. 2023 मध्ये ट्रेंड बदललेला आहे. पेशी आणि ऊती हा एक इम्पॉर्टंट टॉपिक मला वाटतो मित्रांनो. हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. पुढे मी तुम्हाला सांगेन की क्लासिफिकेशन, याला आपण वर्गीकरण म्हणतो. आता पहिले ना, लॉकडाऊनचे पहिले ना विशिष्ट फायलमचे प्राणी वगैरे याच्यावरती प्रश्न येतात. आता त्या फायलमचे गुणधर्म काय आहे, म्हणजे संघाचे गुणधर्म काय आहे, वर्गीकरण कसं केलंय आपण, वर्गीकरणाचे बेसिक कॉन्सेप्ट काय आहे. जसे की आता पहिले किंगडम प्लांट, किंगडम अॅनिमलवर भरपूर प्रश्न होते, पण हल्ली तुमच्या लक्षात येईल की मोनेरा, प्रोटिस्टा, फंगायवर देखील प्रश्न आहे. शैवाल, अलगीवरती पण प्रश्न आहे बरोबर. जसं की किटोफ्युरल काय आहे तर ग्रीन अलगी असं क्वेश्चन येऊन गेलेला आहे. म्हणून वर्गीकरण करत असताना याच्यामध्ये आपल्याला हे 5ही किंगडम महत्वपूर्ण आहे. हे 5ही किंगडम आपल्याला जमले पाहिजे. जसे की त्याच्यामध्ये मोनेरा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्रोटिस्टा आहे, फंगी आहे, प्लांट आहे आणि अॅनिमल आहे. परंतु हे वरतून अभ्यास करून काही उपयोगाचं नाही. जसे की सगळ्यात अगोदर तुमच्या लक्षात येईल की किंगडम असतो आणि किंगडमच्या खाली विद्यार्थी मित्रांनो फायलम असतो बरोबर. या फायलमच्या खाली विद्यार्थी मित्रांनो लक्षात येईल तुम्हाला क्लास आहे, मग ऑर्डर आहे, मग फॅमिली असतं. ठीक आहे, आणि फॅमिलीच्या खालोखाली विद्यार्थी मित्रांनो जीनस आहे, आणि मग सरते शेवटी आपल्याला लक्षात येईल की स्पेसिस आहे. म्हणजे असा वर्गीकरणाचा क्रम आहे. आजकाल हल्ली ना फायलम, क्लास, अगदी ऑर्डर आणि फॅमिली वगैरे पर्यंत देखील प्रश्न येत आहे. म्हणजे डेफिनेट क्लासिफिकेशन मध्ये आता वाढत चालली आहे. मग तुम्हाला काय करायचं पेपरमध्ये हे मी तुम्हाला ऑनलाईन बॅच मध्ये सांगणार आहे, काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. नंबर 3रा घटक आहे, इम्पॉर्टंट आहे, मानवी शरीर रचना. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. याला आपण विद्यार्थी मित्रांनो ह्युमन अॅनाटॉमी असं म्हणतो. आपल्या संपूर्ण शरीराचा अभ्यास करायचा तुम्हाला. तुम्ही एमपीएससी मध्ये संपूर्ण जगाचा अभ्यास करताय बरोबर, संपूर्ण विश्वाचा अभ्यास करत आहे, जमिनीचा अभ्यास करताय, भूकंपाचा अभ्यास करताय, देशांचा अभ्यास करताय. बायोलॉजी मध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराचा अभ्यास करण्याची एक संधी प्राप्त होते, हे लक्षात ठेवा. मग ही संधी काय आहे, आपल्या शरीराबद्दल जाणून घ्यायचं आणि त्यासोबतच त्याचे एक्झामला येणारे प्रश्न ते आपल्याला सोडवायचे. पण याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेटर सिस्टीम असेल, ठीक आहे, ब्लड सर्क्युलेटर सिस्टीम असेल, त्याच्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पण मग अलग अलग पाचक रस कोणते आहेत, एन्झाइम्स कोणते आहेत, जसं की कर्बोदकांचं रूपांतर ग्लुकोज करण्यासाठी अमायलेज आहे, फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड मध्ये करण्यासाठी लायपेज आहे बरोबर, प्रोटीनचं कन्व्हर्जन अमायनो ऍसिड साठी करण्यासाठी ट्रिप्सिन आणि त्यासोबत पेप्सिन आहे. तर हे जे महत्वाचे एन्झाइम्स आहेत त्याच्यावरती आधारित प्रश्न येतात. कोणत्या ग्रंथी कोणते एन्झाइम्स तयार करतात त्याच्यावरती प्रश्न येतो. जसं की पित्त रस कोणती ग्रंथी तयार करते, तर यकृत तयार करतं, लिव्हर तयार करतं, हे माहित पाहिजे.
सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा, बऱ्याच विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो. काही मुलांना मराठी नाही समजत आणि काही मुलांना इंग्लिश नाही समजत. आपल्या बॅचचं वैशिष्ट्य सांगतो, आपण मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही पण भाषेमध्ये आपण सगळ्या जेवढ्या पण कॉन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण सांगत असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे 7-8 ज्या काही मानवी शरीर रचना आहे ती आपण बघणार आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये पण हल्ली ना प्रश्न विचारण्याची टेक्निक थोडीशी चेंज झालेली आहे. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये पण विद्यार्थ्यांना तुमच्या लक्षात येईल की अगदी क्रेब्स सायकल वगैरे असे प्रश्न आपल्याला एक्झामला येतात. मग त्याच्यामध्ये मग ते NADH2, FADH2, ATP किती तयार होतात, ऍसिटिल कोएन्झाइमचं काय होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये किती ATP तयार होतात, सेल सायटोप्लाझम मध्ये किती ATP तयार होतात, असं एकदम विश्लेषण करून मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यावरती प्रश्न आहेत बरं का. म्हणजे ह्या ठिकाणी प्रश्न येत आहे म्हणून ते आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. अगदी 11-12च्या दर्जाचे प्रश्न आपल्याला एक्झामला येतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये आपण फोर्थ जो काही पार्ट आहे तो आपण बघणार आहे. एक महत्वाचे काही 2-3 आता नमुने तुम्हाला मी सांगतो. एक बायोमॉलिक्यूल हा एक सध्या ट्रेंडिंग मध्ये टॉपिक आहे. बायोमॉलिक्यूल मध्ये काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाईम, त्यांचं केमिकल कंपोजिशन कसं असतं, त्यांचं वर्किंग कसं असतं, हार्मोनचं वर्किंग कसं असतं, हे तुम्हाला बायोमॉलिक्युल्स मध्ये बघायला प्राप्त होईल. त्याच्यानंतर मित्रांनो बायोटेक्नॉलॉजी. इथं काय कम्प्लीट बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास आपल्याला नाही करायचा आहे. जैव तंत्रज्ञानाचा अभ्यास मित्रांनो आपल्याला एकदम मोजका करायचा आहे. जसं की सीड टेक्नॉलॉजी असेल, बरोबर, गोल्डन राईस वगैरे असेल, तर जीन थेरपी असेल, तुम्ही डॉली मेंढीचं तुम्ही एक्झाम्पल पाहिलं असेल की त्याच्यामध्ये टिश्यू कल्चरच्या मदतीने कशा पद्धतीने क्लोनिंग करण्यात आलं, हे सगळं तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी मध्ये बघायला प्राप्त होईल. म्हणजे हे अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक हे तुम्हाला इथे बघायचे. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला न्यूट्रिशन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. न्यूट्रिशन अँड न्यूट्रिएंट, कोणते कोणते आपण पोषक द्रव्ये खातो, जसे की आपल्याला कर्बोदके लागतात, फॅट्स लागतात, प्रोटीन्स लागतात, व्हिटॅमिन्स लागतात. व्हिटॅमिन्स मध्ये पण प्रकार आहेत, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. वॉटर सोल्युबल मध्ये व्हिटॅमिन बी आणि सी आहे, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स मध्ये A, D, E, K आहे. मग अशा पद्धतीने याच्यावरती आधारित प्रश्न हे आपल्याला एक्झामला हमखास विचारले जातात, हे तुम्ही लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे ते घटक मी तुम्हाला प्रथम सांगून देतोय. एवढे घटक आपल्याला करायचे आहेत म्हणजे आहे, याच्यावर आधारित प्रश्न येतो म्हणजे येतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यासोबतच मित्रांनो आपल्याला मानवी रोग व विकार हा टॉपिक विस्तृत स्वरूपात बघायचा आहे. आता रिसेंटली 2023 जर विचार केला तर आपल्याला याच्यावरती डांग्या खोकल्यावरती प्रश्न होता की डांग्या खोकला कशामुळे होतो, तर पर्ट्युसिस, बोर्डोटेना पर्ट्युसिस नावाचं जे काही जीवाणू आहे त्याच्यामुळे डांग्या खोकला होतो. मग जीवाणूजन्य रोग कोणते असतात, विषाणूजन्य रोग कोणते असतात, नेमकं जीवाणू आणि विषाणू मध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द बॅक्टेरिया अँड द व्हायरसेस, हे पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. आणि हे याची पूर्णपणे बेसिक, म्हणजे काय म्हणलं मी, बॅच आपली बेसिक टू ऍडव्हान्स आहे, तर बेसिक पासून सांगेल. जसं की बघा की बॅक्टेरिया हा लिव्हिंग आहे, बॅक्टेरियामध्ये तुम्हाला DNA बघायला प्राप्त होतो, पण व्हायरस जनरल नॉन लिव्हिंग थिंग आहे. त्याच्यामध्ये जनरली DNA नसतो, पण काही काही व्हायरसमध्ये DNA असतो. व्हायरसेसमध्ये RNA बघायला प्राप्त होतो. पण DNA हा काय असतं, RNA काय असतं, DNA म्हणजे डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. दोघांत काय फरक आहे, कोण डबल स्टँडर्ड आहे, कोण सिंगल स्टँडर्ड आहे, हे सगळं आपण आपल्या बॅचेसमध्ये सविस्तर पद्धतीने डिस्कस करणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मानवी रोग व विकार हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आपण जीवशास्त्रामध्ये करणार. इम्पॉर्टंट आहे, एवढे जरी तुम्ही टॉपिक्स केले, कोणते जास्त टॉपिक सांगितले, पेशी, क्लासिफिकेशन, मानवी शरीर रचना, बायोमॉलिक्युल, बायोटेक्नॉलॉजी, हे जरा लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये टॉपिक आहे. न्यूट्रिशन, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषण आणि पोषक द्रव्ये. ठीक आहे, न्यूट्रिएंट्सला आपण काय म्हणतो, पोषक द्रव्ये असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. हा टॉपिक आपल्याला करायचा आहे. मानवी रोग आणि विकार हे आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये पण जीवाणूजन्य रोग, ठीक आहे, जीवाणूजन्य रोग, त्यांचे जे काही लसी आहेत, वॅक्सिनेशन जे आहेत, याच्यावरती आधारित प्रश्न आपल्याला एक्झामला येतात. कोणते विषाणूजन्य रोग आहेत, जसं की आता कोरोना हा विषाणूजन्य रोग होता, अजून कोणते त्याच्यावरती आधारित प्रश्न एक्झामला आपल्याला येतात. हे आपल्याला बायोलॉजीमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे, हे जीवशास्त्रामध्ये करायचं आहे. काय आहे माहितीये का, की पेपरला गेल्यानंतर पहिले जीवशास्त्राचे प्रश्न सोडून घ्यायचे, सोपे असतात. कंबाईनला तर याचं वेटेज 9 मार्कांपर्यंत आहे.
तुम्ही 15 पैकी कंबाईनला 10 जरी मार्क घेतले विज्ञानमध्ये तर तुमचं कट ऑफ सहज क्लिअर होऊ शकतो. काही प्रश्न 2-4 प्रश्न तर असे असणार आहे जे डू नॉट टच वाले असतात. अशा प्रश्नांच्या नादी लागायचंच नाही. बघा, एक लक्षात घ्या, पेपर जर अवघड आला तर कट ऑफ कमीच लागतो. याचा अर्थ काय? पेपर अवघड आला तर कट ऑफ कमी लागतो. याचा अर्थ आहे एखादा प्रश्न अवघड असेल तो आपल्यालाच अवघड नाहीये, इतर मुलांना पण अवघडच असणार. म्हणून अशा अवघड प्रश्नांच्या नादी न लागलेलं बरं. म्हणून इझी आणि मॉडरेट प्रश्नांना पहिले टॅकल आपल्याला करता आलं पाहिजे. आणि कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवता येईल, ठीक आहे, कारण की हे नॉलेज एक्झाम आहे, हे लक्षात ठेवा. तुमचं नॉलेज किती तुम्हाला वाढवता येईल त्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. पण आता राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी महत्वाच्या टॉपिकवर फोकस केला पाहिजे, कारण ते टॉपिक्स इतके अनिवार्य आहेत, त्याच्यावर आधारित प्रश्न एक्झामला आपल्याला बघायला प्राप्त होतो. पण एक गोष्ट सांगू का, तुम्ही पेपर दिल्यानंतर जेव्हा तुम्ही पेपरच्या बाहेर येणार तर तुमच्या असं रिअलाइज होईल आपण जो काही अभ्यास केलाय ते प्रश्नच एक्झामला नाही आले, प्रश्न काही वेगळेच आले, असं दरवर्षी घडतं. पण ऍक्च्युअली मग आपण जो अभ्यास करतो ती बुद्धिमत्ता जी आपण आपली आता डेव्हलप केलेली आहे त्याचा वापर करायचा. एखादा प्रश्न अननोन आला तर आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या प्रश्नाचं सोल्युशन आपल्याला काढता आलं पाहिजे. मित्रांनो, अधिकाऱ्याला हेच करावं लागतं. कोणताही अधिकाऱ्याला सोल्युशन काढावं लागतात. प्रॉब्लेम्स खूप आहेत, रिसोर्सेस कमी आहेत, त्यात सोल्युशन काढणे हेच अधिकाऱ्याचं काम आहे इन जनरल सायन्स. आणि ही एक्झाम तुम्हाला नेमकं तेच शिकवते. तुम्ही कितीही वाचून जा, एमपीएससी तुम्हाला बॅकफूटवर ओढणारच. मग तिथं तुमचं काम असेल कॉन्फिडन्स, तिथं तुमचं काम असेल की त्या ठिकाणी तुमची किती तत्परता आहे, डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी तुमची किती आहे ही कळते. आणि म्हणून ह्या एक्झामिनेशनच्या ह्या जर्नीमध्ये तुम्ही एक डेव्हलप अधिकारी बनतात. पुढे ते ट्रेनिंगमध्ये पण तुम्हाला बनवतातच. म्हणून विचार करा की एखादा प्रश्न अवघड असेल तो बाकीच्यांनाही अवघड आहे, तुम्हालाच अवघड आहे असं नाही आहे. आणि म्हणून तुम्ही जे जनरलाइज प्रश्न आहेत ते पण सोडवायचे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना भौतिक शास्त्रामध्ये खूप डिफिकल्टी झाली. भौतिक शास्त्र, फिजिक्स म्हणजे मी अक्षरशः पाहिलं. आता आपली सध्या तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपली ही बॅच लाईव्ह आणि ऑनलाईन अशी दोन्ही स्वरूपाची बॅच आहे. आपली ही बॅच लाईव्ह आणि त्यासोबतच आपली ऑफलाईन बॅच म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन आपण अशी दोन्ही बॅच सोबतच लॉन्च करतोय, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही ऑफलाईन देखील बॅच जॉईन करायची असेल, डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. पुण्यामध्ये टिळक रोड या ठिकाणी प्राईम आयएस मध्ये आपण सध्या हॉलमध्ये, प्राईम आयएसच्या हॉलमध्ये आपण ऑफलाईन बॅच सुरू केली आहे. आणि ऑनलाईन बॅच साठी तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असतो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जरी असतात तरी पण परीक्षा नीती हे फ्री ऍप्लिकेशन आहे, फ्री. तो काही चार्जेस नाही, ते फ्री ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. त्याच्यानंतर विज्ञानाचा जो काही कोर्स आहे आपला त्याच्यातले डेमो लेक्चर्स बघायचे, देन तुम्ही डिसाईड करायचं की बॅच आपल्याला जॉईन करायची आहे की नाही. त्या संदर्भात जो नंबर दिला तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट साधून तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारू शकता. भौतिकशास्त्रामध्ये बऱ्याच जणांना डिफिकल्टी येते. का बरं येते माहिती का? कारण की मुलं हे कॉन्सेप्ट नुसार अभ्यासच नाही करत. कॉन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. संकल्पना खूप महत्वाची आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल आता 2023 ला राज्यसेवेला, बरं का, 2023 ला राज्यसेवेला एक प्रश्न आला. काय प्रश्न आला सांगतो तुम्हाला मी. आता आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीचे अंतर सूर्यापासून दूर असताना त्याची जी काही स्पीड आहे, जी चाल आहे, ही स्पीड विद्यार्थी मित्रांनो कमी होते किंवा कमी असते. आणि आपली पृथ्वी जर आहे, ही पृथ्वी, ह्या पृथ्वीचे जे काही अंतर आहे हे सूर्याजवळ असताना आपल्याला सर्वांच्याच लक्षात येईल की आपल्या पृथ्वीची जी काही स्पीड आहे ही स्पीड विद्यार्थी मित्रांनो जास्त होते, असं दिलं होतं स्टेटमेंट. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटेल, आपली पृथ्वी जे काय आहे 365 दिवसामध्ये परिक्रमा करते, म्हणजे आपली पृथ्वीची स्पीड समान आहे. ऑप्शन पण तसा दिला होता, परंतु हे वाला जे विधान होतं हे वाला विधान करेक्ट होतं. त्याच्या मागचं काय कॉन्सेप्ट काय नेमकं असं का होतं, तर याच्या मागे मग तुम्हाला केपलरचा नियम माहित पाहिजे. केपलरने काय सांगितलं की जो काही सूर्य आहे हा सूर्य एका लंबवर्तुळाच्या नाभीवर आहे. सूर्य लंबवर्तुळाच्या नाभीवर आहे आणि आपली जी काही पृथ्वी आहे ही पृथ्वी सूर्याची परिक्रमा करताना लंबवर्तुळाकार मार्गामध्ये करते. मग जेव्हा आपली पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गात फिरत असते
तर विद्यार्थी मित्रांनो, कधी या पृथ्वीचं अंतर सूर्यापासून जास्त बघायला मिळतं तर कधी सूर्यापासून हे अंतर कमी बघायला. आता जेव्हा अंतर जास्त असेल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टी एवढा जर कालावधी लागत असेल, जर आपली पृथ्वी सूर्याच्या जवळ असेल तर हे जास्त अंतर टी एवढ्या कालावधीमध्ये प्राप्त करते. म्हणजे इथं अंतर जास्त होते जेव्हा आपली पृथ्वी सूर्याच्या जवळ आहे. याचा अर्थ इथं स्पीड जास्त आहे. इथं काय जास्त आहे? स्पीड जास्त आहे. इथं काय स्पीड कमी आहे. आणि हे आपल्याला केपलरच्या तिसऱ्या नियमातून कळतं. पण तरी पण आपली पृथ्वी जी आहे ही पिरियडिक मोशन परफॉर्म करते. त्याचं कारण आहे, पिरियडिक मोशन म्हणजे एकक कालावधीमध्ये समान अंतर पार करणे. हा जर क्षेत्रफळ आपण कॅल्क्युलेट केला, हा जर क्षेत्रफळ कॅल्क्युलेट केला इक्वल येतो. म्हणजे एरियल व्हेलॉसिटी, काय म्हटलं मी? एरियल व्हेलॉसिटी म्हणजे याची जी काही क्षेत्रीय गती आहे ही मात्र समान असते. मग तुम्हाला पेपरमध्ये इथं काय अपेक्षित होतं की तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट लावायचे होते. आता जे विद्यार्थी पाठांतरवाले आहेत त्या विद्यार्थ्यांना हे असे प्रश्न जमत नसतात, पण ज्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना क्लिअर त्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न जमतात. आणि ह्याच मूलभूत संकल्पना मी तुमचे क्लिअर करून देणार. बऱ्याच विद्यार्थ्यांना बायोलॉजी तर चांगलं जमून जातं पण फिजिक्स केमिस्ट्री चांगलं येतच नाही. ठीक आहे, त्याला धड शिकवलेलंच नाही तर कसं काय येणार फिजिक्स केमिस्ट्री? चिंता करू नका, मी मयूर सोनवणे इथं आलेलो आहे. तुम्हाला बायोलॉजी सारखंच विज्ञान याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री याचे अत्यंत सोप्या भाषेमध्ये या दोन्ही संकल्पना फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या सांगणार आहे. तो दुसरीकडे पुढे जायची गरज नाही. लेक्चर बघा तुम्ही अँड देन यू डिसाइड की इफ यू वॉन्ट टू जॉईन दॅट बॅच ऑर नॉट. सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग फिजिक्स मध्ये कोणते कोणते तुम्ही टॉपिक करणार, जसं की जनरली ठरलेले तसंच तुम्ही करू शकता की फिजिकल क्वांटिटी, अर्थात आपण याला काय म्हणतो भौतिक राशी. भौतिक राशी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक. हा टॉपिक तुम्हाला करायचा विद्यार्थी मित्रांनो, भौतिक राशी वाला. त्याच्यानंतर मग तुम्ही गती, अर्थात याला आपण विद्यार्थी मित्रांनो मोशन असं म्हणतो. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन. आता सोबत मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं ना केपलरचं, ग्रॅव्हिटी या टॉपिक मध्ये म्हणजे न्यूटनचा नियमच फक्त काही याच्यामध्ये नाहीये. तर एक लक्षात ठेवा, केपलरचा नियम पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तर ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मध्ये याला आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं आपल्याला व्हेरी इम्पॉर्टंट कार्य, ऊर्जा, शक्ती, याला आपण म्हणत असतो वर्क, एनर्जी, खूपच महत्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच कळत नाही की कार्य करण्यासाठी काय पाहिजे. कार्य करण्यासाठी ऊर्जा पाहिजे, कार्य करण्यासाठी शक्ती पाहिजे का कार्य करण्यासाठी बल पाहिजे, हे मुलांना कळत नाही. म्हणजे नेमकं काय फरक आहे तिघांमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणते पण कार्य जलद गतीने करण्यासाठी आपल्याला शक्ती पाहिजे. शक्ती कार्य करायचा दर, कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. आणि कोणतेही कार्य करण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता आहे, कारण बल आणि विस्थापन म्हणजेच कार्य असतं, हे लक्षात ठेवा. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर मग उष्णता व तापमान हा एक टॉपिक करणार. त्याच्यानंतर प्रेशर अँड डेन्सिटी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याला आपण दाब व घनता असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. दाब व घनता महत्वपूर्ण टॉपिक आहे. आता रिसेंटली तुम्हाला मी सांगतो, याच्यावरती प्रश्न आला होता बर्नॉलिस प्रिन्सिपल वरती. विमान उडतं बर्नॉलिस प्रिन्सिपल मुळेच उडतं. तर बर्नॉलिस प्रिन्सिपल नेमका आहे काय, इक्वेशन काय, याच्यावर आधारित प्रश्न होता. आता म्हणजे लगेच इन्स्टंट 2023 राज्यसेवा माहित पाहिजे बर्नॉलिस प्रिन्सिपल काय आहे, पास्कलचा नियम काय आहे, प्रेशर म्हणजे काय असतं, फोर्स अपॉन एरिया असतं, बरोबर. याच्याशी काही महत्वाचे पूर्ण टर्म्स आहेत, त्या सगळ्या त्याच्यामध्ये ज्या काही टर्म्स आहेत त्या सगळ्या, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम कसं काम करतं हे सगळं तुम्हाला तुम्ही शिकवेल. म्हणजे इम्पॉर्टंट आहे. काय माहितीये का, शेवटी डू नॉट ब्लाइंडली फॉलो एनीबडी. तुम्ही एखाद्या व्यक्तीला, इव्हन तुम्ही मला देखील कधी ब्लाइंडली फॉलो करू नका. तुम्ही फक्त फॉलो करा एमपीएससी. एमपीएससी कशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर समजा एमपीएससीने विचारलेल्या प्रश्नांच्या शिवाय जर एकदम इझी मेथडने अभ्यास केला किंवा तुम्ही प्रॉपर पेपरला फॉलो नाही केलं तर तुम्ही पेपरला गेल्यानंतर तुम्हाला होणारच आहे, विज्ञानमध्ये तुम्हाला मार्क येणारच नाही, हे तुम्ही लक्षात घ्या.
विज्ञानमध्ये मार्क येण्यासाठी फिजिक्समध्ये तरी कॉन्सेप्टला खूप महत्व आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कॉन्सेप्टला पहिले प्राधान्य द्या विद्यार्थी मित्रांनो, हे खूपच महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करणार तरंगांचा. त्या तरंगांमध्ये पण तुम्ही ध्वनीचा अभ्यास करणार, तुम्ही प्रकाशचा अभ्यास करणार आणि विद्युत धारा या टॉपिकचा अभ्यास करणार. हे खूपच जाड आहे मी असं म्हणेन एमपीएससीची. ध्वनी, लाईट आणि विद्युत धारा हे तर 3 टॉपिक तर करावेच लागतात, इम्पॉर्टंट आहे. रिफ्लेक्शन मध्ये काय फरक आहे, रिफ्रॅक्शन मध्ये काय फरक आहे हेच कळत नाही मुलांना. माझ्याकडे असे बरेच विद्यार्थी येतात जे झेडबी मध्ये शिकलेले आहेत आणि मराठी बॅकग्राऊंडचे आहेत, पण त्यांना येत नाही. ठीक आहे, त्यांची गलती नाही आहे. गलती केव्हा होते की जर आपल्याला शिकण्याची इच्छा नाही तेव्हा गलती होते. तुम्ही माझ्याकडे एकदम झिरो बोलवणे, झिरो असले तरी चालतात, मी तुम्हाला हिरो बोलतो. एक गोष्ट लक्षात ठेवतो, फॉलो मात्र करावं लागेल, मी सांगतो त्या गोष्टी. आता रिफ्लेक्शन मध्ये काय होतं, लाईट येतो, आरशावर पडतो, लाईट परत त्याच माध्यमात जातो. रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तनामध्ये काय होतं, लाईट येतो आणि लाईट दुसऱ्या माध्यमात जातो, त्याला रिफ्रॅक्शन म्हणतात. बघा आता मिरर म्हटलं, स्पेरिकल मिरर, कॉनिकॅव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर, त्याचा फॉर्म्युला 1/v + 1/u = 1/n जे असेल ते येतं मिरर मध्ये, ते येतं रिफ्लेक्शन मध्ये. रिफ्रॅक्शन मध्ये लेन्सेसचा अभ्यास करतो, बाय कॉन्केव्ह लेन्स, बाय कॉन्व्हेक्स लेन्स. मग त्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला येतील की नेमकं जवळचं दिसत नाही तर कोणता चष्मा वापरायचा, दूरचं दिसत नसेल तर कोणता चष्मा वापरायचा, प्लसचा चष्मा म्हणजे काय, मायनसचा चष्मा म्हणजे काय, म्हणजे फोकल लेंथ मायनस असते, फोकल लेंथ प्लस असते. मग कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ प्लस असते, कॉन्केव्हची मायनस असते. मग ज्याला मायनसचा चष्मा आहे तो कॉन्केव्ह लेन्स वापरतो, ज्याला प्लसचा चष्मा आहे तो कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो. हे बेसिक कॉन्सेप्ट मधनं कळणार आहे, हे तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही. तुम्ही डोंट वरी, मी आहे ना. लाईव्ह सेशन्स, दिलेल्या नोट्स आणि लवकरच आपल्या 1 महिन्याच्या आत आपलं पुस्तक पब्लिकेशन होते, तेवढं बस. बाकी तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. बट जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणतं पुस्तक फॉलो करू, तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही एनसीईआरटी जे आहेत ते एनसीईआरटीचे पेपर्स तुम्ही फॉलो करा. तुम्ही जर एनसीईआरटीला जर प्रॉपर पद्धतीने फॉलो केलं विद्यार्थी मित्रांनो, तर एनसीईआरटी मध्ये पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की 8वी, 9वी, 10वी आणि 11वी, 8वी, 9वी, 10वी आणि 11वी, काही निवडक 12वीचे टॉपिक सांगेल मी तुम्हाला कोणते, हे तुम्हाला करायचे. पुढे जाऊया. पुढे आपण बघणार आहोत रसायनशास्त्र, अर्थात आपण याला काय म्हणतोय, केमिस्ट्री. रसायनशास्त्र, केमिस्ट्री. आता विद्यार्थी मित्रांनो रसायनशास्त्र, केमिस्ट्री बद्दल आपण जाणून. आता बघा नीट लक्षात घ्या मी काय सांगतो. केमिस्ट्री मध्ये सुरुवातीचे टॉपिक कळाले तरच रसायनशास्त्र कळतं. आय वन्स अगेन रिपीट, केमिस्ट्रीचं कसं माहितीये का, सुरुवातीचे जर तुम्हाला टॉपिक हे जर कळाले तरच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो रसायनशास्त्र हे चांगल्या पद्धतीने जमतं. एकदम इम्पॉर्टंट आहे. आता बघा सुरुवातीचे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे पदार्थ आहेत त्या पदार्थांचे गुणधर्म, याच्यावरती प्रश्न येतो. त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक विद्यार्थी मित्रांनो ॲटॉमिक स्ट्रक्चर. हा तर इतका इम्पॉर्टंट आहे, याला आपण म्हणत असतो अणूची संरचना. काय म्हणतो आपण याला, अणूची संरचना, ॲटॉमिक स्ट्रक्चर. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ॲटॉमिक स्ट्रक्चर जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला केमिकल बॉन्ड कळतो. केमिकल बॉन्ड म्हणजे काय, याला आपण रासायनिक बंध असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, रासायनिक बंध. मग आयनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, पोलार बॉन्ड, नॉन पोलार बॉन्ड असे त्याचे अनेक प्रकार आहेत, ते तुमच्या लक्षात. रासायनिक बंध जर तुम्हाला कळाले मित्रांनो तर तुम्हाला कळणार आहे केमिकल रिएक्शन्स. काय कळतील, केमिकल रिएक्शन्स. जे केमिस्ट्रीची जाण आहे मित्र म्हणेल त्याला आपण रासायनिक अभिक्रिया म्हणतो. रासायनिक अभिक्रिया इम्पॉर्टंट आहे. डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, कंपाऊंड रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, रेडॉक्स रिएक्शन, खूप सारे प्रकार याच्यामध्ये आहेत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पाचवा तुम्हाला करायचंय मित्रांनो याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. म्हणजे काय तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची सुरुवात डुबेरेलरने केली, मग न्यूलँड आला,
मग मेंडेलिवाला, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न हे एक्झामला आपल्याला 100% विचारले जातात, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला करायचंय मेटल अँड नॉन मेटल, हा एक इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही करणार. धातू अधातू. त्याच्यानंतर कार्बन कंपाऊंड हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा एक महत्वपूर्ण टॉपिक आपल्याला करायचा आहे. दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र. एवढा टॉपिक करा, तुमचं 100% तुम्हाला याच्यामध्ये गॅरंटी सक्सेस प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सूचना आहे की आपली जी काही बॅच असणार आहे, आपली जी काही सामान्य विज्ञानची बॅच असणार, ही सामान्य विज्ञानाची बॅच आपण सुरू केलेली आहे. 1 ऑक्टोबर पासून ऍडमिशन प्रोसेस सुरू होतील. रोज संध्याकाळी 5 ते 7 PM या कालामध्ये तुम्ही हे लेक्चर ऑफलाईन देखील बघू शकता आणि हे लेक्चर तुम्ही ऑनलाईन देखील बघू शकता. परिपूर्ण मी तुमच्याकडनं हे सामान्य विज्ञानाची तयारी करून घेणार आहे. मित्रांनो आपण जवळपास 70 दिवस ही बॅच घेणार आहोत. 70 डेज ही आपण बॅच घेणार आहोत. ऑफलाईनची फीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 3500 आणि फक्त हे 20 स्टुडंटसाठी आहे. फक्त 20 स्टुडंट घेणार आहे आणि त्या स्टुडंटचा पहिले मी एक साक्षात्कार घेईन, इंटरव्ह्यू घेईन की ते विद्यार्थी कोणत्या त्यांचं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे मला कळेल नेमकं त्यांना सायन्स बॅकग्राऊंड आहे नाही आहे. त्यानुसार मी त्या 20 मुलांना हे बॅच घेणार आहे. बाकी ऑनलाईनची फीज असणार आहे फक्त 2500. हे तुम्हाला 1 इयर साठी भेटणार आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही 3 वॉच करू शकता, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपली ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता. 95 030 45 735 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल देखील करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री संपूर्ण व्यवस्थित या ठिकाणी सांगण्यात येईल. डोंट वरी. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये ऍप्लिकेशनची लिंक आहे, ती डाउनलोड करून घ्या. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. उद्या आपण 5 वाजता भेटूया लाईव्ह सेशन मध्ये. आपलं उद्या आपण महत्वपूर्ण पहिले इंट्रोडक्टरी सेशन घेणार आहोत. भेटूया विद्यार्थी मित्रांनो 5 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.